नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, आज पण लेट झाला पॉडकास्ट अपलोड करायला, त्यासाठी उद्यापासून टाइमवर पॉडकास्ट अपलोड करेन मी। आज तेवढं सांभाळून घ्या मला प्लीज। तर मंडळी 2-4 दिवसा अगोदरच ह्या किरकिड्यावरती मी पॉडकास्ट केलं होतं। त्यात मी बोलली होती की किरकिडा गेला आहे मुंबईला त्याच्या खाजुर्डीला आणायला। काय आहे ना, जो लोकांना ट्रेनची बुकिंग कशी करायची धडे देत असतो त्याच्याच बायकोला तिकीट्स नाही मिळाले वाटते, आणि नाईलाजाने जिथे 400-500 रुपीज लागणार होते ट्रेनच्या तिकीटला, आता तिकीट नेमकी कितीची आहे हे काय मला माहिती नाही, पण स्वस्तच असेल कदाचित। पण तिथे 3-4 हजाराचं पेट्रोल लागलं। मी नेहमी बोलते बघा हा मंडळी, किरकिडा जेवढं लोकांना मूर्ख बनवतो, जेवढं त्यांना एक्स्ट्राचे चार्जेस लावतो ना ह्याच्या झोपडा स्टे मध्ये राहण्याचे किंवा जेवणाचे, त्याच्या दुप्पट ह्याचे असे ना कसे तरी पैसे जात राहणार। कारण ना फुकटचं मिळालेलं किंवा लुबाडून घेतलेला पैसा फार काळ टिकत नाही, आणि पैसा येतो तर खरा पण फक्त काही वेळापुरताच राहतो। तसंच आहे हे। हा जे काही लोकांसोबत वागतो ह्याला वाटते हा खूप हुशार आहे, ह्याच्या एवढी बुद्धी कोणाला नाही आहे, पण तसं नाही आहे। जेवढं लोकांना येडा बनवणार त्याच्या दुप्पट ह्याला भरपाई करावी लागणार आहे। कर्माना कोणालाच चुकत नाही। एवढे दिवस इनफॅक्ट एवढे महिने झाले याला गाडी घेऊन, पण ह्याने आजपर्यंत ती लालपरी चिकन आणि झेडमार्टच्या शॉपिंग पुरतीच बाहेर काढली होती। साधा गोव्याला पण गेला होता तर ह्याने कॅब बुक केली होती। एवढा हा भित्रा किरकिडा चक्क गाडी घेऊन मुंबईला गेला होता नाखूजाऊ बेबीला आणायला। डील तर झाली होती 15 दिवसाची, पण राहून आली नाखूजाऊ बेबी 1 महिन्यासाठी। बिचाऱ्या किरकिरे काकूंना ह्या वयात किचन मध्ये रेसिपी बनवायला उभं केलं होतं। त्यांनीच कदाचित वैतागून या तुलतुलीत कुमारला सांगितलं असेल की जाऊन त्या नाखूजाऊ बेबीला घेऊन ये, मी नाही इथे जेवण बनवणार। तसं पण त्या हेल्परची कामं तिला छान येतात। आता तसं पण लग्न करून यांनी सून नाही तर एक हेल्परच आणली आहे ना ओ मंडळी। बिचारी कशी होती आणि काय करून ठेवलंय तिचं। किरकिड्याने सपने तो दिखाए थे रानी के, पर बनाकर रख दिए है नौकरानी। त्या प्रवासामध्ये किरकिडा एवढी गाणी लावून येत होता आणि सारखं चेंज करत होता, का तर ह्याला स्ट्राईक नको यायला म्हणून। पण इतरांना जेव्हा याने स्ट्राईक दिली होती तेव्हा याचे हात नव्हते थरथरले वाटते। हे करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला। वारे वा किरकिड्या, सगळ्याची परतफेड ना नक्कीच होणार आहे। एवढं घाबरत घाबरत ती लालपरी चालवत होता की काय विचारूच नका मंडळी। गाडी चालवताना फोनकडे बघू नये एवढी साधी अक्कल नाही या वायझेडला। ह्याला काय वाटते हा एकटाच व्लॉगर आहे का बावळट कुठचा? लोकांना काय इन्फ्लुएन्स करतोय हा की असं तुम्ही व्लॉगिंग करा गाडी चालवताना, फोन मध्ये बघा, व्हिडिओ शूट करा। अरे स्वतःचं लाईफ इम्पॉर्टंट आहे की नाही याचं बघून उद्या 10 किरकिडे निर्माण होतील आणि ह्याच्यासारखं फोन मध्ये बघत बघत चालतील। अशाने ना हे लोक स्वतःचा तर जीव संकटात टाकणारच आहेत, पण त्याचसोबत गाडीमध्ये अजून कोण असतील त्यांचाही लाईफ संकटात टाकणार, आणि समोर रस्त्यावरती कोण असेल तर त्याचाही लाईफ संकटात टाकतील। एक चुकीची सवय किती महागात पडू शकते ह्याची आयडिया नाही आहे या किरकिड्याला, आणि जेव्हा असं काही होईल ना तेव्हाच याला अक्कल येईल। जेव्हा चटका लागेल ना तेव्हा ताक पण फुंकून पितात, ती काय गोष्ट खोटी नाही आहे, खरंच आहे ते। मी पण काय या बिंडोक कडून अपेक्षा ठेवते विचारपूर्वक वागण्याची। विचार करून वागतो तो माणूस असतो, आणि असंच अडाणीसारखं फिरतो तो पशु असतो। किरकिडा आणि पशु पक्ष्यांमध्ये काहीच फरक नाही आहे। नुसतं वाढलाय म्हणून वाढलाय हा घोडा, काडीची अक्कल नाही। चपाती आणि इडली चटणी असं कोण नाश्ता करते हो मंडळी? काय कॉम्बिनेशन आहे का हे, इडली चटणी आणि चपाती? साखरवाल्या काकू आधी तर करून जावई बापूंचं स्वागत करायच्या, एकदम पूजेची थाळी घेऊनच असायच्या दरवाजात, पण आता त्यांनाही याचं खरं रूप समजलं आहे वाटते। त्याही 4 हात लांब राहतात त्याच्यापासून। हेच डिझर्व करतो हा खरं तर। शी, कसा त्या आमरसला टी शर्ट मध्ये पॅक करून आणलं होतं याने। घामाने भिजलेले ते टी शर्ट घालून फिरतो, तेच उचलून आणले असतील, वॉश पण नसतील केले ते याने। स्वतः तरी आंघोळ करतो की नाही काय माहिती, असंच नुसतं थोबाडावरती पाणी शिंपडत असेल आणि पॉन्ड्स पावडर थोपटून येतो त्या हलुडुलू किरकिरे काकूंसारखा। त्या साखरवाल्या काकूंचं बॅकग्राऊंडला कफ काढण्याचा आवाज येत होता, असं डोक्यात जात होतं ना ते माझ्या की काय बोलू मी आता। ठीक आहे नॅचरल आहे हे सगळं, पण यार थोडं तरी सेन्स असलं पाहिजे की नको किरकिड्याला। त्यांचं मॉर्निंग रुटीन झालं की मग सुरू करायचा होता ना व्हिडिओ।
एवढी कसली याला घाई लागली होती? आमरसच्या बाटल्या आणल्या ते दाखवायची, आणि हे सगळं दाखवण्यामध्ये कसला आलाय हो मोठेपणा? लोकांनी काय करायचं हे बघून? काय तर म्हणे ह्या 2 बॉटल माझ्या मित्रासाठी आणल्या आहेत. काय रे किरकिड्या, कोणता मित्र रे तुझा? तसं पण जेव्हापासून तू ददनांच्या आईचा चॅनल होता त्याला सपोर्ट नाही केला आहे, तो पण तुझ्या व्हिडिओ मध्ये येणं बंद करून टाकलाय. मग काय सिग्नल वरच्या तुझ्या फ्रेंड्स बद्दल बोलत होतास का रे तू? रियुनियन होतं असेल तुमचं. गेल्या वर्षी त्या खुजाने जो पर्पल ड्रेस दिलाय तोच नाखुजा बेबी अजून घालत फिरते. यावरून समजते हो मंडळी की हा किरकिडा तिच्यावरती काही म्हणजे काहीच खर्च नाही करत आहे. यासाठी ना एक स्त्री ही नेहमी स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे. कोणाकडेच म्हणजेच तिच्या नवऱ्याकडे पण हात पसरायची वेळ नको येऊ दे तिच्यावरती. आणि यासाठी आपलं प्रॉपर शिक्षण असणं गरजेचं आहे. आपण एका चांगल्या जॉब वरती काम करणं गरजेचं आहे. इथे बघा ही बिंडोक बाई शिकली आहे बोलते, पण काय यूज नाही हिच्या शिक्षणाचा. घरात हेल्पर म्हणून वागणूक मिळते हिला, ना स्वतःसाठीही काही करू शकत. नेहमी दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो. तुम्हाला तर माहितीच आहे हा किरकिडा किती चिकटे आहे ते. मागे ती बाई आयब्रोज करायला गेली होती तर त्याचा पण हिशोब ठेवत होता. तिच्या हेअर ट्रीटमेंटचा पण हिशोब सांगत फिरत होता. जर तिने स्वतः कमावलेल्या पैशातून केलं असतं तर तिला कोणाला उत्तर द्यावं लागलं नसतं. नाखुजा बेबी, माझा पॉडकास्ट ऐकत असशील ना तर नीट ऐक. वेळ अजूनही गेलेली नाही आहे. एकदा का तुझं वय वाढलं ना की कोण बाहेर तुला जॉब नाही देणार. त्यामुळे आताच घराच्या बाहेर पड आणि चांगलं कामधंदा कर. अगं आणि उद्या युट्यूब बंद झाला ना तर कोण कुत्रा पण नाही येणार तुमच्या झोपडा स्टेला. मग काय करणार आहात? कसं प्रमोट करणार आहात तुमच्या झोपडा स्टेला? आणि मेन अर्निंग तर तुमची युट्यूब वरतीच होते. अगं मग तुम्हालाच तो झोपडा स्टे विकावा लागेल कोणाला तरी, आणि तिथे दुसऱ्यांचं हेल्पर बनून राहावं लागेल. ह्या माणसाचे ना मंडळी आजचे दिन लवकरच एंड होणार आहे. कारण हा माणूस एवढा खोटेपणा करतोय की काय विचारूच नका. हद्द पार केली आहे याने. ती चप्पल याने देवाऱ्यावरून आणली आणि बोलतो चप्पलेचे पण देवाने पाय पडले. अरे हा काय कोण स्वतःला महापुरुष समजतोय काय बाई माणूस, की देवाने ह्याच्या पादुकांच्या पाया पडाव्या? किरकिड्या, एक दिवशी तुझ्या झोपड्या स्टे मध्ये येईन आणि गरम गरम काविलता लावेन तुझ्या जिभेला, लक्षात ठेव. मग ना आठवडाभर तरी थोबाड उचकटून येणं सोडशील तू. मंडळी, एखादा नवरा कसा असतो जो आपल्या बायकोला काही हेवी वगैरे उचलायला नाही देत. पण इथे हा तुलतुलीत कुमार एवढा हलकट आहे की त्या नाखुजा बेबीला आधीच 3 आमरस बॉटल्स भरून बॅग दिली होती उचलायला, प्लस स्वतःची पण बॅग तिला दिली पकडायला. याने काय हातावरती मेहंदी काढली होती की भांगड्या भरल्या होत्या? दिवसेंदिवस एवढ्या खालच्या पातळीला उतरतोय ना हा किरकिडा की काय बोलू हो मी तुम्हाला. आणि हे बघून डोकं फिरते माझं. काही लिमिटेशन्स आहेत म्हणून जास्त काही याला बोलत नाही मी. एकदम नरमाईने बोलते. नाहीतर ना ह्याला याची जागा चांगलीच दाखवली असती मी. त्या नाखुजा बेबीचं तोंड लगेच उतरलं होतं याने जेव्हा तिला बॅग पकडायला दिली तेव्हा. अरे हलकट माणसा, कॅमेरा समोर तू एवढं डॉमिनेट करतोय तिला, मग कॅमेरा बंद असताना तर तिची साल्ट काढत असशील रे तू. आजकाल तर ते पार्लेजी माणसं पण खाणं प्रेफर नाही करत. 10 लोकांपैकी 9 लोक तर नक्कीच खात नसतील, कारण आधीसारखी कोणतीच बिस्किटची टेस्ट लागत नाही. पण हा हलकट बाई माणूस ती बिस्किटं कुत्र्यांना खाऊ घालतोय. ते तरी खातील का हो मंडळी? तुम्हीच विचार करा. आणि प्राण्यांचं शरीर आणि माणसांचं शरीर वेगळं असते. आपण जे काही खाऊन पिऊन पचवू शकतो तसं ते नाही करू शकत. पण ह्या किरकिड्याला साधी अक्कलच नाही आहे. बायकोच्या बाजूला बसायचं तर नाही, हलकट वायझेड बोलतो मला पाठी बसायला जमत नाही आहे. अरे एक काम कर ना, साडी नेसून फिर मग सगळीकडे. कसा आहेस यार तू? जराही रोमॅन्टिकपणा नाही आहे तुझ्यामध्ये. कशी राहत असेल ना ती नाखुजा बेबी तुझ्या सोबत ते तिचं तिलाच माहिती. त्या चाळीतल्या घरात गेला होता. आता घर मालक आल्यावरती त्याला कसं ट्रीट करतात, पण तसं काहीच नाही केलं. ह्या किरकिड्याला दरवाजातच उभं केलं त्या काकूने. आत पण घेतलं नाही. सगळे त्याचा पचका करतात तरी पण निर्लज्ज माणूस जातो कोणाच्या पण घरी. आता कोणाला काय द्यायचंय तर मिनिमम क्वांटिटी 2-3 तरी असायला हवी की नको मंडळी. पण नाही, एक बॉटल आमरस घेऊन गेला होता सगळ्यांकडे. मंडळी, तुम्हाला झोप येते तेव्हा तुम्ही जांभई देता की जाम देता हो? मी तर जांभई देते, पण किरकिड्याचं थुकरड भाषेत त्याला जाम देणं बोलतात. हाणून काढा हो मुंबईकर ह्या बाई माणसाला. याला एंट्रीज कशाला देता तुम्ही मुंबईमध्ये? मला तेच समजत नाही. सगळ्या स्टेशनवरती ना ह्याचा फोटो लावा आणि खाली लिहा मेंटल हॉस्पिटल मधून पळून आलाय हा विकृत माणूस. कुठे दिसला की परत मेंटल हॉस्पिटलला सोडून यावे. त्या डान्सर ताईचा नवरा नेमका कुठे असतो मंडळी? एकदाही तो दिसलाच नाही आहे.
त्या ताईने लवकर लग्न केलं होतं असं किरकिरे काकूने एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, पण या बाईच्या कृत्यांना बघून वैतागून पळून गेलाय असं वाटते मला. बाई पण कशाला यांना एंटरटेन करते ना, मला तेच समजत नाही. एवढा यांचा पचका करतो हा बाई माणूस, तरी येतातच लोचटासारखे परत चिकटायला. तिच्याकडे एवढं वसवसल्यासारखं बिर्याणी खायला जातो हा, पण तिच्याकडे ऍटलीस्ट 2-3 बॉटल तरी न्यायच्या ना आमरसाच्या. पण कसलं काय, 1 बॉटल घेऊन गेला होता. आता ती नाचरी परत स्वतःच्या 2 मुलांना घेऊन जाणार आहे झोपडा स्टे मध्ये राहायला, जे परत यांचा धांगड धिंगाणा सुरू होणार आहे. सभ्य भाषेत कोणती शिवी असेल तर प्लीज सजेस्ट कराल का हो मला मंडळी. विंटेज कारला बघून बोलतो, ही कोणत्या प्रकारची गाडी आहे. हा तुलतुलीत कुमार माझ्या समोर असताना तर नक्कीच ह्याच्या थोबाडावरती मी काहीतरी फेकून मारलं असतं. ती खुजा आणि साखरवाल्या काकू तर ह्याला विचारतच नाही आहेत. त्या घराचा कबाडखाना केला आहे तिथपर्यंत ठीक होतं, पण आता गाडीचेही तेच हाल करून ठेवले त्याने. त्या साखरवालीला कसं कोंबून कपाटामध्ये कपडे भरतात तसं एका कोपऱ्यात बसवलं होतं. ह्याला कदाचित माहिती नाही आहे की आता याच्या खटारा गाडीची वॉरंटी संपली CNG बसवल्यामुळे. मेजर काहीतरी झालं ना आता याच्या गाडीला तर कसे याचे वांदे होतील ना ते बघा मंडळी. एरवी तर त्या नाखुजाऊ बेबीला गाडी लागते, पण ह्यावेळी गाडी नाही लागली. इम्रान हाशमीच्या मूवी मधली गाणी लावून दोघं नवरा बायको 65 जोक्स मारत होते. एवढंही भान नाही यांना की पाठीमागे एक वयस्कर बाई आहे, ती आपली आई आहे. हा, आता तिला पण असला हलकटपणा आवडतो ती वेगळी गोष्ट आहे, पण असं काहीच वाटत नाही यार या लोकांना. 300 किलोमीटर मध्ये पण ह्याची हवा ताईट झाली होती. अरे खरंच तू नेमका आहेस तरी कोण रे किरकिड्या. लोक इथे 1000 किलोमीटर बाय रोड फक्त 2 हॉल्ट घेऊन फिरतात आणि तू 300 किलोमीटर मध्येच रडायला लागलास. मंडळी, हा बाई माणूस ना 70-80च्या स्पीडने अजिबात चालवत नव्हता. 40-50 मध्येच हा फिरत होता. चांदवडे खुर्द ऐकून साखरवाल्या काकू का बरं एवढं हसत होत्या. केळी खाण्याची कामं मस्त मायले की पार पाडत होत्या. मेल साठी वेगळे फेस वॉश असतात हे किरकिड्याला माहितीच नाही आहे वाटते. फिमेल साठी जे असतात तेच यूज करत होता. आणि काय ते शी तिच्या ताटामध्ये हात घालून खात होता. नवरा बायको आहे ठीक आहे, पण असा घाणेरडेपणा शोभतो का हो मंडळी. ते ताट एवढं चाटून पुसून याने ठेवलं होतं ना, एक हाड पण पाठी ठेवलं नव्हतं. वसवसेपणा असा करतो जसं की 10 दिवसांपासून उपाशी ठेवलं होतं या बाई माणसाला. आता अजूनपर्यंत काय किरकिड्याचा व्हिडिओ आला नाही आहे. उद्या बघू काय नवीन कारनामे करतोय हा. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.